म्हणजे जे बेडवर पिकं निघेल तेच घेते. परंतु आज त्यांच्या शेतामध्ये जर तुम्ही हात जर घातला तर डायरेक्ट एवढा हात जातो ऑटोमॅटिक. त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे. आणि विथ मायक्रोन्यूट्रन जर तुम्ही रासायनिक खत जर 4 बॅगी जर लागत असेल तर तुम्ही 2 बॅगी ह्या 2 बॅगी जर त्या जर वापरून बघितल्या तर तुम्हाला एक नंबर रिपोर्ट भेटेल. जर याच्यात तुम्ही आता काय हे बॅक्टेरिया आहे, हे बॅक्टेरिया जोपर्यंत जमिनीत जात नाही तोपर्यंत काम करत नाही. आता याच्यात कोणी वापरलं नसेल ना तर ज्या प्रभातलं त्यानंतर ओरोड साईडला बऱ्यापैकी बरेच शेतकरी वापरू लागले कारण की काळाची गरज आहे ती. स्पॉन्सरशिप असतो. आता काय होतं जे फळबागावाले ना डाळिंबावाले जे ते शेतकरी ह्या खताचं ॲप्लिकेशन करते आणि ज्या शेतकऱ्याला मिरचीवाले किंवा अद्रकीवाले ज्याला माहिती तेच वापरतात बरं का, नाहीतर बाकीचे कोणी वापरत नाही. आता झालं काय तुमची सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा उडीद मूग असेल, त्यानंतर ऊस असेल. आता जे तुम्ही रासायनिक खतं टाकतात त्या खताला ॲप्लिकेशन करायसाठी जसं आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत आपल्या अन्नावर लाळ काम करणार नाही तोपर्यंत रक्त तयार होत नाही. तशा प्रकारे कोणताही तुम्ही रासायनिक खत टाका त्याच्यावर जीवाणू काम करत नाही तोपर्यंत ते लागूच होत नाही. तुम्ही एखादी गरम म्हणजे तपलेली जमीन घ्या भाजलेली, त्याच्यात तुम्ही खत टाका, त्यात काहीच उगणार नाही, काहीच उगणार नाही त्यामध्ये जोपर्यंत त्यात आपण बॅक्टेरिया टाकतात. मग ह्या जर बॅक्टेरिया जर तुम्हाला जर वापरायचे असले ते जे खत आहे ते 100% जर कन्वर्ट जर करायचं असलं ते बायोफॅक्टर कंपनीने काय केलं याच्यामध्ये PSB KMB विथ का PSB म्हणजे फॉस्फरस यूज करणारे बॅक्टेरिया जर रासायनिक खत जर असलं, मी डेमो आणले एक ग्लासामध्ये तुम्हाला डेमो टाकतो, त्यात तुम्ही बिया लावा आणि तुमच्याच घरी चेक करा खरंच काय जादू आहे का नेमकं या बॅक्टेरियामध्ये काय ताकद आहे. आणि नंतर तुम्हाला जरा वाटलं खरंच काहीतरी चमत्कार आहे नंतर बाकीचं वापरा, नंतर वापरू नका.